अरे 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 सावकाश 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 पांडुरंग. थांबू नको एका जागेवर. नाणेघाट 2 किलोमीटर राहिलेला आहे. यस दीदी लाईक कर. जीवधन ही एकदम छोटी मुलगी आहे. किती वर्ष वय आहे तिचं? तिचं 8 वर्ष वय. 8 वर्ष. आता वेळ झालेली हॉटेल सोडायची आम्हाला आणि आता आम्ही जाणार आहे नाणेघाट बघायला. तर एक मी तुम्हाला दाखवतो. ही आहे आमची गाडी जी आम्ही पुण्यावरून घेऊन आलेलो आणि बाकीचे आमचे लोक येत आहेत. एक 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 जण गाडीत बसायला येत आहे. आणि हे आहे आपलं हॉटेल म्हणजे रोकडे फार्म. हा मंदार पावसात भिजायचे म्हणून सगळं जॅकेट वगैरे सगळं घालून आलं, टोपी बिपी. पण त्याला माहीत नाही की इथं पाऊसच नाही आहे. तो असं झालेलं आहे. बघितलं मागे किती बॅग भरलेली आहे. ह्या बॅगमधले एक पण त्यांनी वापरलेलं नाही आहे. कपडे आहे तीच घातलेली आहेत परत, कारण तिकडे आम्ही भिजायला चाललो आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या हॉटेलवरून. आता नाणेघाटाच्या दिशेने निघालेलो आहोत. हे आपले मित्रमंडळी मागे बसलेले आहेत. रात्रभर व्यवस्थित झोप झालेली त्यांची. एकदम फ्रेश आणि प्रफुल्लित चेहरे दिसतात. हाय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. विदाउट आंघोळ करता एवढं फ्रेशनेस आहे का? हा, तर धबधब्याखाली गेल्यानंतर काय काय होईल. आणि हा प्रकाश कोराळे. यस. आणि हा आपला नवीन यंग हेमंत नावच आठवत नाही. आणि हे जोशी बुवा यांच्याकडे सकाळीच भविष्य बघितलेलं आहे आम्ही. आणि ते म्हणले चला आता नाणेघाटाला जाऊ. तर आम्ही निघालेलो आहोत. येस. आपण बघतोय की दोन्ही बाजूला अगदी निसर्ग एकदम हिरवागार बहरलेला आहे आणि खूपच छान वातावरण आहे. पाऊस नाही आता सध्या तरी, पण लांब लांब थोडचे असे धबधबे आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून. तर आपण आता चाललेलो आहे नाणेघाटाच्या बाजूला. रस्ताच थोडासा कच्चा आहे. बघा इकडे बघा काचऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे, भात काचलेलं आहे. हे बघा किती मस्त गाव आहे. इथं भात लावून झालेले आहेत आणि ह्या डोंगराच्या बाजूलाच एक छोटीशी वाडी दिसते आपल्याला. पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्राच्या गावाकडच्या परिसराचं रूपच बदलून जातं. आज नाणेघाटाच्या दिशेने प्रवास करताना हा बदल अगदी जवळून अनुभवायला मिळतो. आकाशात दाटून आलेले काळे कुट्ट ढग, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि दूरवर उभे असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा. हे सगळं दृश्य पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. पावसाच्या पाण्याने धरती जणू तृप्त झालेली आहे आणि त्याच पाण्याचा आधार घेऊन आता शेतीची लगबग सुरू झालेली आहे. कुठे शेतकरी भाताची लावणी करताना दिसत आहे, तर कुठे लावणीसाठी शेताची तयारी चालू आहे. चिखलाने वाकलेली शेती, पाण्यात उभे असलेली भाताची छोटी छोटी रोपं आणि त्या हिरवागार रोपांची शेतामध्ये होत असलेली लावणी. हे दृश्य पाहताना आपल्या गावाकडच्या मातीशी असलेलं नातं पुन्हा एकदा जाणवतं. पावसाळ्यात सह्याद्रीचं रूप खरंच पाहण्यासारखं असतं. उन्हाळ्यात रखरखीत दिसणारे हेच डोंगर आज हिरव्या रंगाने न्हाऊन निघालेले आहेत. डोंगराच्या कड्यावरून पाण्याच्या धारा खाली येताना दिसत आहेत. कुठे छोटे छोटे धबधबे तयार झालेले आहेत, तर कुठे ढग आणि धुक्याने संपूर्ण डोंगर रांग झाकून टाकलेली आहे. आणि आपण या सगळ्या निसर्गाच्या साक्षीने नाणेघाटाच्या दिशेने पुढे निघालेलो आहोत. समोरचा हा दळणवळणाचा रस्ता, दोन्ही बाजूंना हिरवाई, शेतात सुरू असलेली लावणी, पाण्याने भरलेली भाताची काचरं आणि वरती पावसाळी आकाश. हा प्रवास फक्त डोळ्यांनी पाहायचा नाही, तर मनाने अनुभवायचा आहे. कधी रिमझिम पाऊस, कधी जोरदार सरी, तर कधी पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर आजूबाजूला पसरलेली शांतता. आणि त्या शांततेमध्ये फक्त पक्ष्यांचा आवाज आणि वाहत्या पाण्याचा मंद नाद. खरंच अशा वातावरणात प्रवास करताना वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. नाणेघाटाकडे जाणारा हा रस्ता आपल्याला फक्त एका ऐतिहासिक ठिकाणाकडे घेऊन जात नाही, तर तो आपल्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची, शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि सह्याद्रीच्या निसर्गाची ही ओळख करून देतो. एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. मस्त वातावरण आहे.
हे बघा मित्रांनो, आजूबाजूला एकदम छान असं मोकळी जागा आम्हाला मिळालेली आणि आम्ही थांबतो इथे. आणि हे आमचे ऑर्गनायझर. खूप छान वाटतंय. खूप छान वाटते ना. खूप कसं वाटतंय? निसर्गाच्या हिरवळीत येऊन खूप दिवसानंतर ऑफिसच्या तकतकीतून बाहेर पडलोय. पांडुरंग चाटे, कसं वाटतंय? खूप छान आहे मस्त ना. प्रकाश सर, धन्यवाद. येस, खूप छान आहे. सर्वांनी निसर्गाचा अनुभव घ्या. नक्कीच. हा प्रकाश, तुमच्या गावाला आलोय तर काय बनशील? काय ना, तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्या, पावसाळ्याचा आनंद प्रकाश, घ्या. आम्हाला बरं वाटलं बरं का, तू म्हणजे आमच्या बरोबर आलायस. एकदम मला वाटतं आपण 2007ला एक ट्रिप केली होती, त्याच्यानंतर 19 वर्षांनी तू आमच्या बरोबर आलाय. 19 वर्षानंतर Yes, sir. जे काय चेहरे, जे मोहरे होते. शरीर, आणि हे आमचे जोशी काका की जे हरिश्चंद्रगडावरून आम्ही त्यांना क्रेन लावून खाली उतरवलं होतं. म्हणजे अक्षरशः एकदम एवढे घाबरले होते ते की म्हणले मी खाली उतरणारच नाही. मावळा आहे मी मावळा. शिवाजींचा. मावळा आहे. हे मावळा आहे, मावळा. आणि हा मंदार नेहमीप्रमाणे जर्किन आणलं होतं. त्यांनी 15,000 रुपयाची जर्किन घेतलंय पावसात भिजायला, आणि आता चक्क पाऊस नाही तर जर्किन काढून आलाय. तसंच हा निलेश, हा माणूस रात्री 12 वाजता आलाय बरं का आपल्या इथे. आणि काय केलं त्याने तर त्याच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तरी तो लग्न सोडून इकडे आलाय. हा, आणि हा अमित कोलते. अरे 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 सावकाश 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 सावकाश. त्या स्वप्नांना सांगा रे सांगा. वयात सुद्धा कसं काय 45 वर्षाचा युवक नाचतोय इथे. म्हणजे असं झालं की त्याला घरातून सुट्टी मिळाली पिकनिकला यायला तर तो त्याचा पूर्ण हा त्याच्या सगळ्या कविता बाहेर यायला लागलेल्या आहेत कॉलेजच्या जीवनातल्या. आणि एकदम 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 भारी. अमितच्या घरातून ह्या कापण्या दिलेल्या आहेत आणि त्या प्रेमाने करून दिलेल्या आहेत, त्यामुळे सगळेजण त्याचा आस्वाद घेत आहेत. प्रकाश, एक छोटासा तलाव आहे, ते तलाव क्रॉस करत आहे दोरीच्या साह्याने. धन्यवाद. काळभोर जमलं मला. आणि इकडे बघितलं का तुम्ही? हे बघा, हे बघा इथं कसं पाणी चालू आहे. हे बघ, मस्त. ते बदक दिसतात पलीकडे, आणि इथेही पाणी चालू आहे. इकडे पाणी चालू आहे. आणि तुकाराम आता पहार करतोय. एवढा छान पाणी वाहते. शेवळा बरं का. ए गुड मॉर्निंग. आम्ही हळूहळू येतोय, हळूहळू येते. त्याला वरचा आणि खालचा बॅलन्स दोन्हीचा दोन्ही सांगता येत नाहीये. हळू रे, हळू 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 हळू. आणि ये पुढे. थांबू नको एका जागी, पुढे येत राहा. हा, पुढे येत राहा. हे जोशी त्यांना मार्गदर्शन करताना. पांडुरंग, अय. थांबू नको एका जागेवर. नको थांबू एका जागेवर. आम्ही तरी प्रकाश त्या बंधाऱ्यावर गेलेले आहेत. परत एकदा आम्ही निघालेलो आहे. मध्ये एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि सगळे जरा फ्रेश झालेत आणि आता आम्ही परत निघलोय. आणि हा आम्ही नाणेघाट 2 किलोमीटर राहिलेला आहे.
सगळे धुकं चालू झालेले आहे. सर तुम्ही ते उंबरडाचं सांगितलेलं की नाही फक्त इकडे ठीक आहे चाललं जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या होगा जाने जाना पूर्ण धुकात हरवलेला परिसर आहे आणि आपल्याला आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये. गगन भरले परिंदे किंवा अशी छोटी छोटी हॉटेल्स असतात बाजूला टोल नाका यांचा आणि हे असे पैसे गोळा करतात पॅसेंजरकडून. बघून घ्या सगळेजण. ती कसली आहे का तेव्हा त्या बाईनी खिडकी झाकलेली आहे दिसू नये म्हणून. हे बघा ही अशी 250 रुपयाची पावती दिलेली आहे त्यांनी. परत आमचा प्रवास पुढच्या दिशेने चालू झालेला आहे. नंतर अशा प्रकारचे लोक त्रास देतात तुम्हाला पार्किंगच्या नावाने. इथं फ्री पार्किंग असताना फ्री पार्किंग असताना हे असे 50 रुपयाच्या पावती दाखवतात आणि पैसे घेतात. 100 पावती आमची 100ची 100ची बघताय ना फेसबुकवर सगळे हे असे 100 रुपयाच्या पावत्या फाडतात सगळे. ठीक आहे. आता आम्ही पोचलेलो आहे नाणेघाटाला. पार्किंग आहे आणि हा आम्ही आणि इथे बघितलं का आता मगाशी एवढं धुकं होतं का आणि आता एकदम क्लीन झालेलं आहे. चला चला लवकर आपण जाऊया. खिंडी सारखं काय हा खिंडी सारखं काय हा बघ ना ते. पोचलेलो आहे आम्ही नाणेघाटामध्ये. हे आपले लोक बघतात आणि इकडे एक रांजण दिसते बघा उजव्या बाजूला आपल्याला. जाऊन बघू तिथे. हे बघा इथे हा रांजण ठेवलेला आहे. या रांजणामध्ये जकात गोळा करायची अशी लोक व्हायचे. आता याच्यात पाणी भरलेले आहे. फक्त म्हणजे सातवाहन काळातील हा रांजण आहे. कित्येक वर्ष झालेली असते आणि आता परत धुकं आलेलं आहे. आणि हा बघा हे 2 डोंगरांच्या मधून हा रस्ता केलेला आहे नाणेघाटाचा. हे दिसते का आपल्याला. ही आपली मित्रमंडळी मजा मस्ती करताना. हा नाणेघाटाचा नकाशा आहे आणि त्याच्या केव्ज आहेत त्याच्या माहिती दिलेली इथे. सुरुवात शेवट कसं आहे ते. हे बघा हे कल्याण साईडची बाजू आहे नाणेघाटाची आणि आपण बघतोय. सांगतो मी नंतर सांगतो. हे बघा ह्या जुन्या पायऱ्या होत्या कित्येक वर्षापासून असल्यामुळे आता पायऱ्यांची काय अवस्था झालेली आहे बघतोय आपण. नाही हळूहळू या पडला तरी पाणी आहे इथे आणि ह्याच्यातून आपण अशी वर चढतात. आता एवढ्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो आणि रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे अगदी एक एक पाऊल आपल्याला फार विचार करून टाकायला लागतो. हे बघा हा रस्ता आहे आणि इथून अशा पायऱ्या वगैरे आहेत वर जायला. आणि हा रस्ता थोडा खाली कल्याणवरून येतो. खाली आपल्याला 1 तासाचं हे आणि इथे बघा लेणी आहेत. हे बघा इथे लेणी आहेत. हा जा ना थांबा मला लेणी दाखवत्या पहिली. हे बघा इथे शिलालेख आहेत काही तर ते काचेने बंद केलेले आहे की बाबा त्याचा निसर्गाचा काय त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून शिलालेख कोरलेले आहेत बघा त्या काळातील. बाबा नमस्कार आपण इथे आला आहात याला पुरातन मार्ग नाणेघाट म्हणतात. पुरेकून पाहिलं तर पुणे जिल्ह्याची बाउंड्री शेवटचा टोक नाणेघाट आणि जुन्नर तालुक्याची बाउंड्री शेवटचा टोक नाणेघाट.
पश्चिमेकडून पाहिला तर ठाणे जिल्ह्याची बाउंड्री इथे हा. आणि मुरबाड तालुक्याची बाउंड्री इथं आली. बरं. आणि दक्षिणेकडून पाहिला तर खंडाळा, लोणावळा, भीमेशंकर, मच्छिंद्र गोरख, सिद्धेगड, औफा घाट, दारा घाट, शेजारचा जीवधन किल्ला आणि हा नाणे घाट आहे. बरं. इथून उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड आहे. हां. भैरवगडाच्या शेजारी माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, कोंबडगड, आजोबा, रतनगड, हां. कळसुबाईपर्यंत छोटे मोठे किल्ले आहेत. बरं. असा दक्षिण उत्तर सह्याद्री. बरं. आणि इथे सातवाहन राज्य होऊन गेले आपल्याकडे कधी सन पहिल्या शतकात. हम्म. आणि सातवाहनांची राजधानी त्या वेळेला मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती. हम्म. पण त्यावेळी खाली पाहिलं तर 2500 फूट खोल समुद्र सपाटी, हां. खाली कोकण म्हणलं जायचं, वर देश म्हणलं जायचं. हां हां आणि या सह्याद्रीत कुठलाच घाट नव्हता. हां. तेव्हा सातवाहनाचा एक इंजिनियर संपूर्ण या सह्याद्रीत फिरला. त्याला कुठलाही दगड पसंत झाला नाही. त्याने हा दगड पसंत करून हां. ही खिंड फोडून तयार केली. हां. आणि फोडून तयार करण्याची नागमोडी वळणं बांधून वरपर्यंत आणली. बरं. आणि त्याच काळात त्यांनी तो दगडी रांजण एक तयार करून ठेवला. हां, हां. आणि दगडी रांजण तयार केल्यानंतर हम्म. त्या काळामध्ये इरार, वसई, कल्याण, नालासोपारा, रोम पासून, बडोद पासून ती जी समुद्रमार्ग जहाजं यायची परदेशातली, आणि परदेशातली आलेली जहाजं त्या बंदरामध्ये उतरली जायची. आणि अनेक प्रकारच्या परदेशातला आलेला माल त्या बंदरात उतरलेला माल, त्या काळची काय वाहनं असतील, बैलगाडी वगैरे अनेक वाहनाने तो नाणे घाटाच्या पायथ्याला आणला जायचा. आणि मग घोडे, रेडे, क्षेत्र याच्या मदतीने तो वरती आणला जायचा. बरं. आणि मग परदेशी आलेला माल त्या रांजणामध्ये त्यावेळेला म्हणजे काही नोटा नव्हत्या, नाणी होती, हां. काश्यप नाणी म्हणली जायची. हां. त्या रांजणात कर वसूल केला जायचा. दिवसातनं 2 वेळा तो रांजण भरला जायचा. बरोबर. एवढी रहदारी सुरू झाली का हां. नाशिक पासून या गोटी पासून ते इकडे भीमेशंकर या परिसरातला सगळा इथे हां. आणि कोकणातलं सगळं एकच घाट सुरू झाला. बरं. आणि काही काळ सातवाहनांचा गेला, त्यांचे राजेही भरभराटला आले. हां हां आणि काही काळात मग त्यांचे राजे भरभराटला असताना एक नहमान नावाच्या शेख राजाने या शिमुख राजावर स्वारी केली. हां. आणि शिमुख राजावर स्वारी केली, त्यांचे राजे गेले. हां. राजे गेले, पण कालांतरात हां. नागिनिका राणी आणि सातकर्णी राजे एक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांनी त्यावेळी 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ, एक अश्वमेघ यज्ञ, 2 मुख्य यज्ञ. ही यज्ञ आरंभी ही ब्राह्मी लिपी लिहिली. बरं. त्यात वरच्या वळी श्री गणेश, वसुदेव, इंद्र, कुबेर यम वरून सगळी देवताच नाही. हां हां त्याच्या खाली 20,000, 40,000, 60,000 अशा बैलदान, गाईदान हां, हां. असे दान वस्तू काही दिलेले आहेत. बरोबर. बरेच इतिहास येतो. हां. आणि मग काही काळ मराठी म्हणले, मराठी म्हणजे महाराष्ट्र. हां. आणि मग नागरिका राणींना जे नाशिकची लेणी, कारल्याची लेणी हां. कोरली, हां. आणि मग नाणेघाटची लेणी. हां. त्या काळात त्यांचे बघा इथे पुतळे होते सातवाहनांचे. हां हां शिमुख राजा, सातवाहन, राणी गौतमी. हां. इथे केलंय का तसं? काय त्याच्यावर नाव आहे सगळ्यांची. ओके ओके. शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागरिका, सिमी सातकर्णी, हापूस असे ते त्याचे वंशज होते. त्यांची नावेवर आहेत. आणि मग कालांतराने काही सातवाहनांचा काळ संपला गेला. अजून संपता पुढचा इतिहास. हां. हा नाही नाही ठीक आहे, पण हे म्हणजे ते त्या राजांनीच त्यांचं हे केलेलं नाही ते सगळं. हो हो. बरं बरं. अशा किती लेणी तिथं? आता इथं 6-7 लेणी आहेत. म्हणजे पण हे कसे कोरून लेणी आहेत. ओके. काही नैसर्गिक आहेत, ते कडे कपडे आहेतच बरेचसे. ओके ओके. पण इथं 6-7 लेणी आहेत. बरं बरं. धन्यवाद. इथं अशी काही पाण्याची टाकी आपल्याला दिसतात, जी वरून बंदिस्त केलेली आहेत. हा बघा, रस्ता एकदम असं खराब आहे. तरी काही लोक खाली कल्याणवरून अशी वर चढत येतात नाणेघाटाला. हे बघा, खाली धुकं जरा विरळ झालेलं आहे आणि आपल्याला खालचा प्रदेश दिसतोय. हे आपले कलिग्स खाली जात आहेत. आणि इथून बघितलं तर वर दिसतोय असा आपल्याला नाणेघाट. मित्रांनो, आपण आता नाणेघाट उतरत आहोत. उतरताना बघ किती त्रास होतोय. म्हणजे पायऱ्याच राहिलेल्या नाहीत. अगदी दगडी वगैरे जे असतात त्या दगडामधून आपण उतरतोय. बाकी मंडळी सगळी खाली गेलेली आहेत. लवकरच मी त्या बाबांचं बाईट्स घेत होतो, त्याच्यामुळे मीच एकटा मागे राहिलो आहे. पायऱ्यांच्या नावाने काही नाहीचे इथे, सगळे दगडीचे आहेत.
जेवढं आपल्याला सोपं वाटते उतरायला तेवढंच चढायला आपल्याला अवघड जाणार आहे. तरी पण आपण खाली चाललो आहे आणि सकाळचे जवळपास 10 वाजलेले आहेत आता. फक्त धुकं इथं पाऊस नाही आहे. पाऊस कधीतरी मध्ये एखादी सर येऊन जाते पण पाऊस असा नाही आहे. हे बघा काही लोक खालून वर चढत येतात पण अगदी ते 20, 22, 25 वर्षाचे जे तरुण लोक असतात तर ते चढून जातात. कारण प्रत्येकालाच अशा पायऱ्या चढून येणं शक्य नाही होत. त्यामुळे काही लोक काय करतात माळशेज घाटाने गाडी घेऊन वर येतात आणि मग वरून नाणी घाट पाहतात. काही लोक खालूनच येतात. एकंदरच आम्ही आलो त्यावेळेस पाऊस नाहीच आहे. म्हणजे कधीतरी मध्येच भुरभुर येते पण ओके आहे. म्हणजे आम्हाला भिजाया लागलं नाही. नाहीतर घरी असताना बातम्यावर असं दिसत होतं की ज्ञानीघाटात खूप पाऊस आहे, इकडे रस्ता खचलेला आहे वगैरे. पण असं काही नाही आहे. रस्ता उत्तम आहे. व्यवस्थित आलो आहे आम्ही. हे बघा रस्ता आहे. कुठून आला मित्रस? हां बदलापूरवरून. नमलास का? नाही ना. हे काही ट्रेकर्स आले तर आपल्यासमोर आणि त्यांच्या मित्रांना इथूनच उचकावत आहेत आणि हे पुढे निघून आले तर ते सगळे मागे राहिलेत. तुला खालून आला ना? म्हणजे जरा पाय जरा दुखलेत थोडे. अरे 20, 22, 25 वर्षाची वय आहे तुमची. नाही म्हणजे अजून कधी ट्रेकिंग केली नाही ना आम्ही म्हणून. हा ट्रेकिंग केली नाही पण ट्रेकिंग करा आता. ट्रेकिंग चांगलं असतं. हे तुम्हाला काय म्हणायचं बोला काहीतरी. एकदम मस्त युट्यूबवर दिसणार आहात तुम्ही सगळे. हो ना माहिती आहे. अजून बरेच वर चढायचं राहिलेलं आहे. हो चढू. आता तुम्हाला टार्गेट आहे जीवदारीकडे चल. अरे धुकं आहे पूर्ण तिथं आता. जाणार आहे का? या बाजून खालच्या बाजूनी पण पायऱ्या आहेत जीवदारी. ते तोडून टाकलं त्या पायऱ्या. हां बरं बरं चालेल बघा. चला बाय बाय. बाय बाय. बोल रे मित्रा काय म्हणतो? मोरुशीचा कॉमेंट्री नाव तरी सांगा रे तुझं. एक आमच्या अकॅडमीचा सर्वात छोटा कोणती विद्यार्थी. अकॅडमी तुमच्या अकॅडमी? सुरक्षा अकॅडमी किनवली. हा आमचे संचालक किरण सर, हा. प्रशिक्षक योगेश बांगर सर. ओके. हा. आणि हा सर्वात कमी वयाचा विद्यार्थी आमच्या किती वय आहे तुझं रे? त्याचं वय आता 18 ते 19. तुला काहीच वाटत नसेल नाही चढायला? हा प्रॉपर हा नाणेघाटाच्या खाली त्याचं गाव अरे वा. आहे डोंगरवाडी, हा मोरुशीच्या जवळ. हा हा तिथला विद्यार्थी आहे आमचा. बरं 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 चालते. धन्यवाद सर. ओके ओके. सर जॅकेट घाला ना. सर जॅकेट घाला. सर जॅकेट घाला लवकर. कमी आला ना. चला चला चलो गणेश पुढे. व्हिडिओ मध्ये येशील चल. हा बोल बोल बोल. पोहोचलो. हे आमच्या अकॅडमीचे सर्वात होतकरू विद्यार्थी. अरे वा शॉर्टकट मारून आलेत. शॉर्टकट मारणार आहे. आता समोर येणार आहे ते आमचे सर ओके, अकॅडमीचे ओके. संचालक किरण जाधव सर. आणि ही तुमची विद्यार्थी सगळे. नमस्कार. शूटिंग चालू आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. या रे सगळे वर या. सर मिळेल का मला? मिळेल ना? सर आम्हाला मिळेल का? एकच मिनिट. या काय मुली पण आलेल्या आहेत त्यांच्या असा ग्रुप. दाखवा असा. येस असा दाखवा असा. इकडे बघा ना कॅमेऱ्याकडे असा दाखवा. ओय विद्या YouTube वर दिसणार आहे सगळी जण. इकडे दाखवा. बघा ना इकडे वरती असा दाखवा. दमल्यात त्या आता काय ते अशा हात अकॅडमीच्या दाखवण्याचं. मुली आहेत, नाही दमूच शकत नाही त्या. दमूच शकत नाही. नाही त्यांना बोलायला पण त्रास नाही राहिलेला. नाही नाही असं नाही. नाही ना. अजून एक गड काढणार आम्ही सर.
यस दीदी लाईक कर. जीवधन. ही एकदम छोटी मुलगी आहे. किती वर्ष वय आहे तिचं? तिचं 8 वर्ष वय. 8 वर्ष. ओके. अजूनही काय मुली येत आहेत मागे. येत आहेत. ए या लवकर या लवकर. तर यांचे सर आहेत, त्यांच्याशी आपण 2 मिनिटे बोलूया. सर काय म्हणतात, तुमचा आजचा उद्देश काय आहे? आजचा उद्देश आमचा अकॅडमी, आम्ही सुरक्षा अकॅडमी किनवली इथून आलेलो आहोत. हां. आमचा अकॅडमीच्या दरवर्षी एक ट्रॅकिंग होत असते, नाणेगाठची ट्रॅकिंग. बरं. ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑगस्ट महिन्यातच होते. ती यावर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही करत आहोत. ओके. याच्यानंतर आम्ही जीवधनगड आहे, तो जीवधनगड चढणार आहेत आता. सर करणार आहेत सर्व बरं. मुलं. एकूण बरं. विद्यार्थी आहेत 55 विद्यार्थी यावर्षी आलेले ट्रॅकिंगला. बरं बरं, धन्यवाद. वर बघा, वर बघा. सर कुठे आहेत? खाली. नमस्कार सर. हां यस. जय शिवराय. जय शिवराय. सर आम्ही दरवर्षी आमच्या अकॅडमीची सुरक्षा पोलीस अकॅडमी किनवली हां च्या माध्यमातून आम्ही दरवर्षी ट्रेकिंग करत असतो. हां दरवर्षी कुठे ना कुठे किल्ला कळसुबाई असो, हरिहरेश्वर असो. हां. आता आमची ही दुसरी ट्रिप आहे बरं. नाणेघाटात. हां हां. तर अशा प्रकारे आमचं काही ना काही चालूच असते. बरं बरं, ठीक आहे. आणि हे त्यांचे प्रशिक्षक आहेत आणि ह्या त्या विद्यार्थिनी आणि यांचे विद्यार्थी पण आहेत काय. तर हे आज नाणेघाटात आलेले आहेत. काय बोलायचं का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस. आत्ताच एक पोलीस अकॅडमीचा ग्रुप येऊन गेलेला आहे, इथून वर चढलेला आहे. आणि आत्ता मी त्याचं नाणेघाटात बसलो आहे. खाली आपले काही मित्र गेलेले आहेत, तर त्यांची वाट पाहत बसलो आहे. कारण आता ते खाली गेलेत, एकदम पळत पळत गेलेत, पण त्यांना माहीत नाही की वर चढताना किती त्रास होणार त्यांना. तर आता मी त्यांची मजा बघायला थांबलेलो इथे. थोड्या वेळातच ते वर येतील, तर मी दाखवतो तुम्हाला त्यांना किती त्रास होतो. सगळ्यात अगोदर पांडुरंग आलेला आहे, नमलेला आहे. 2 नंबर मारलेला आहे मंदारने. ऑलवेज फिट. आता वर ये, वर ये. मंदा प्रशांत अजून आपल्याला थोडं वर जायचंय. चल तू काय. रवी थांबायचं. तर नाणेघाट चढायला चालू केलेलं आहे आणि रवी आणि प्रशांत इथं बसलेत. मित्रांनो हे बघा कसा डोंगर एकदम तासून काढलेला आहे आणि हा घाट बनवला आहे त्यावेळेस नाणेघाट. कारण दोन्ही बाजूला हे बघा, इथं दोन्ही बाजूला बघितलं ना, तिथे खोदलेल्या खुणा दिसतात. म्हणजे हे नैसर्गिक नाही आहे, तर हे खोदून हा घाट तयार केलेला आहे. हे बघा या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पण. म्हणजे खडक जो आहे किंवा डोंगर जो आहे तो खोदलेला आहे इथे आणि त्याच्यानंतर हा घाट तयार झालेला आहे. म्हणजे हे निसर्ग निर्मित नाही तर मानव निर्मित आहे. प्रशांत आणि रवी बऱ्याच वेळाने वरपर्यंत पोचलेले आहेत. प्रशांत पूर्ण जमलेलं दिसतं आपल्याला. तर शेवटचा टप्पा राहिलेला आहे. आता नाणेघाटातून आम्ही वर येत आहोत. सगळे अजून बरेच खाली आहेत. आम्ही काही 4-5 लोक आलो की अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आहे आणि वर चाललेलो आहोत. आपण नाणेघाट क्रॉस करून आता वर आलेलो आहोत. पांडुरंग इथं आराम करत आहे.
मस्त जागा मिळालेली आहे त्याला. आणि रवीच्या मोबाईलला रेंज आलेली आहे. आणि वर नाही आहे रेंज. हा मंदार स्वतःचा सेल्फी घेतोय. मित्रांनो, तुम्ही पावसाळ्यात नक्कीच हा ट्रेक करा. खूप छान आहे. म्हणजे हे बघा, परत धुका आलेले आहे आणि आपल्याला हा इथला डोंगर दिसेन असं झालेला आहे. आम्ही हे खायला थांबलोय. हे बघा, यांनी अगोदर चालू केलं. इथे तुम्हाला आहे ना वडापाव वगैरे मिळतील बघा. हे काका वडापाव, एक छोटासा स्टॉल आहे इथे. हो, आता दोशी खाऊन घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.